गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनळदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल दिया ना नहीं शाम भूल जाना हाथों में बंसी लिया ना जब प्राण तन से निकले हे स्वामी परत चला सेगावला हे स्वामी परत चला सेगावला आम्हा सोडून येथे आला जणू देहातुनी प्राणस गेला आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शनाला हे स्वामी परत चला सेगावला सेगावला आइए हनुमंत विराजिने आइए महाराज पधारिने आइए हनुमंत विराजिने आइए महाराज विराजिने कथा करू मती अनुसार कथा करू मती अनुसार आइए हनुमंत विराजिने आइए महाराज पधारिए आइए महाराज विराजिने आइए महाराज विराजिने प्रेम सहित गदी धरो पधारिये जिजाऊ कुमा पधारिये अंजनी कुमा आइये महाराज पधारिये माझी वाणी तुझे
वर्णगुण नाम माझी वाणी तुझे वर्णगुण नाम माझी वाणी तुझे वर्ण गोड नाम माझी वाणी तुझे वर्ण गोड नाम होय से देई प्रेम काही कळ होय से देई प्रेम काही कळ माझी वाणी वर्ण गोड नाम माझी वाणी तुझे वर्ण गोड नाम नदी पीठ येथे मिळे विश्वगाथा नदी पीठ येथे मिळे विश्वगाथा तया पायरीसी सदा नम्रमाता तया संगतीने फुले ज्ञानवेली तया राहुळी भक्तीची मांदियाळी तया राहुळी भक्तीची मांदियाळी तया राहुळी भक्तीची मांदियाळी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुणदोष झालो दास पाया विठाल गोकुळेच्या सुखांत पारणा हिले का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मुनी देहूचे सुप्रसिद्ध विश्व संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय गोकुळामध्ये जो आनंद झाला या आनंदाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वर्णन करतात. बघा महाराज ज्या ठिकाणी गोकुळामध्ये कृष्ण भगवान परमात्मा अवतीर्ण झाला आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर जो आनंद झाला कोणता आनंद झाला आनंदाचा प्रकार अनेक आहेत महाराज. पण बघा महाराज या ठिकाणी माझा भगवान परमात्मा अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर ज्या गोकुळवासी स्त्रियांना नवे ते वृक्षांना नवे तर गायींना वासरांना मोरांना जो आनंद झाला त्या आनंदाचं प्रतीक या ठिकाणी सांगतात महाराज. काय म्हणतात गोकुळीच्या सुखा ज्या गोकुळामध्ये सुख झालं ते कशामुळे झालं की कृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाला म्हणून अंत पार नाही लेका किती आनंद झाला अंतही नाही पारही नाही त्यांना पारावर राहिला नाही. कशामुळे आनंद झाला तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी महाराज एवढा आनंद झाला आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी त्या गोकुळवासी स्त्रियांनी पुरुषांनी काय केलं तर महाराज त्या ठिकाणी आनंदाचं प्रतीक म्हणून त्याने काय केलं गुढ्या उभ्या केल्या. बरोबर आहे. करती कथा गाती गाणी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी कशामुळं बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. महाराज तिन्ही चरणामध्ये गोकुळातलं वर्णन केलं आणि वर्णन केल्याच्या नंतर बघा महाराज जसं ज्या प्रकारे मी तुम्हाला वर्णन सांगतो त्याच प्रकारे माझ्या जगद्गुरु तुकोबारायने ते वर्णन करत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबारायचे कान माझ्या जगद्गुरु तुकोबारायचे डोळे माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं मन जे मन हे सर्व त्या गोकुळाकडे लागलं. कारण की का कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला ना मग त्या ठिकाणी तो कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला हे सर्वच्या सर्व इंद्रिय माझे जगद्गुरु तुकोबारायचं त्या ठिकाणी होतं. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे छंदे जो तो छंद आहो तो छंद माझ्या जगद्गुरु तुकोबारायला लागला आणि लागल्याच्या नंतर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे छंदे आणि मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी
आनंदल्या नर नारी. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. सविस्तर आपल्याला एका तासामध्ये कीर्तनाचा या अभंगाचा भावार्थ बघायचा आणि अभंगाचा भावार्थ झाल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. विठाल विठाला 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 चालू असलेला हा 2 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह बरोबर आहे. कारण बघा महाराज, अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही 7 दिवसाचा करा, 8व्या दिवशी काल्यानं सांगता करावं लागते बरोबर आहे. अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही 5 दिवसाचा करा, पण काल्याने सांगता करावं लागते बरोबर आहे. अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही 3 दिवसाचा करा, पण काल्याने सांगता करावं लागते बरोबर आहे. तसा हा 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव, पण या कीर्तन महोत्सवामध्ये महाराज हे काल्याची पंग म्हणजे आज हे काल्याचं कीर्तन बघा महाराज. किन निमित्त कार्यक्रम आहे, सर्वांना ज्ञात आहे, पण तरी सुद्धा वक्त्याचं कर्तव्य म्हणून हे सांगावे लागते बघा महाराज. या ठिकाणी अठळ परिश्रमातून ज्यांनी भगवान परमात्मा आपल्या घरी यावं बरोबर आहे, जो भगवान परमात्मा आपल्या घरी यावं आणि आपल्या घरी नांदावं. जसा महाराज माझ्या भगवान परमात्मा नाथाच्या घरी भगवान परमात्मा स्वतः 36 वर्ष कावेडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. महाराज देव घरी साधारणपणे येत नाही, देव घरा आला भक्ती आला देवघरा आला आला देवघरा आला आला देवघरा आला देवघरा भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा आला आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला भगवान परमात्मा या ठिकाणी विराजमान झाले बघा महाराज. भगवान परमात्म्याला घरी आणण्याकरता काय साहस करावं लागते हो, किती साहस करावं लागते महाराज. दुर्योधनाने भगवान परमात्मा घरी बोलवला, 56 भोग केले, पण तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा तिथे थांबला नाही. माझा भगवान परमात्मा थांबला का नाही. माझा भगवान परमात्मा, कारण की ज्याच घरी जातो महाराज, ज्या ठिकाणी सन्मान होतो, ज्या ठिकाणी त्याचा मान होतो, ज्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी महाराज भाव असतो ना, भाव बळे आकळे एरवी ना कळे तर तळे आवळे तैसा हरी. महाराज ज्यानं भावाने भगवान परमात्म्याला बोलवा तो भगवान परमात्मा निश्चितपणे घरी येतो. महाराज माझ्या यशोदा मातेनं घरी बोलवला देव, आणि घरी बोलवल्याच्या नंतर महाराज देवाला महाराज जगाचा चालक मालक भगवान परमात्मा यशोदा मातेच्या हातानं पुरणपोळी खातो, यशोदा माताच्या हातानं माखन खातो. हे कशाचं महाराज, याला म्हणतात पुण्य. पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. महाराज हे असंय महाराज, कारण की का भगवान परमात्मा येतो, पण त्याला बोलवावं लागते. बोलवण्याकरता काय लागतो महाराज, तर जीवनातला माणसाचा भाव लागतो. ए कौन कहते है भगवान आते नहीं, माँ द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव की तरह तुम खिलाते नहीं. महाराज कोण म्हणते देव येत नाही, पण देवासाठी महाराज भाव नाही आपल्यापाशी. महाराज आपलं जे मन आहे हे मन देवापाशी लागत नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी. पण महाराज आपलं मन जे आहे ते फक्त संसारामध्ये गुरफटत चाललेलं आहे बरोबर आहे. म्हणून देव येत नाही, पण महाराज यानं
अटळ परिश्रम केला आणि परिश्रम केल्याच्या नंतर माझा भगवान परमात्मा बोलवण्याकरता एक नाही महाराज या ठिकाणी महाराज मूर्त्या बघितल्याच्या नंतर समाधान वाटलं महाराज. वा वा. ज्यावेळेस बघितलं या देवाकडे बघितल्याच्या नंतर कंठी प्रेम दाटे नयनी निरोलोटे आणि हृदय प्रगटे रामरूप. त्या पद्धतीनं महाराज त्या मूर्त्याकडे बघितल्याच्या नंतर अक्षरशः तुळजा भवानी माता साक्षात प्रगट झाली. काय पांडुरंग परमात्म्याची मूर्ती बघितली, आनंद वाटला. कानिपनाथ महाराजांकडे बघितल्याच्या नंतर पगडी जशी आहे तशीच पगडी दिसली. मूर्ती सुद्धा खूप छान आहे. कारण की महाराज नाथाची दीक्षा आहे. बरं आहे महाराज, नाथ संप्रदाय आहे महाराज. वारकरी जे संप्रदाय आहे तो नाथ संप्रदायापासून सुरुवात झाली. बरोबर आहे. म्हणजे नाथ संप्रदायापासून या ठिकाणी वारकरी संप्रदायाची उत्पत्ती आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कसं, अभंग सांगतो तुमच्या पुढं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाच केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाच केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाच केला. बघा महाराज, या अभंगाची लिस्टच असे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी, गोरक्ष वळला गह्यनी प्रसादे निवृत्ती जाता ज्ञान देवा सार. महाराज हे ज्ञान सोपं नाही महाराज. या ज्ञानाला प्राप्त करण्याकरता मच्छिंद्रनाथांनी काय साहस करावं लागले महाराज. यांच्याकडे जे हे दिव्य शक्ती आहे एवढंच नाही तर त्यांच्याकडे सोन्याची वीट सोबत असायची. रिद्धी सिद्धी हे त्यांच्या जोडीत आहे महाराज. एवढं सामर्थ्य कानिपनाथ मच्छिंद्रनाथ एवढेच नाही महाराज, हे नवनाथ म्हणतो का नाही, हे गावात फिरणारे नवनाथ वेगळे बर. हे नवनाथ धरू नका विचार, नाही ते निघतात महाराज. मच्छिंद्र आला गोरक्षाला माय, आम्ही कोणाच्या घरी जात नाही, रस्त्यानं चालतात माय. आणि एखाद्या मायनका निस्ती उदबत्ती आणली माय, आम्ही कोणाच्या घरचं पाणी पित नाही असं म्हणतात. पण गेल्याच्या नंतर महाराज कमीत कमी अर्धा क्विंटल गहू नेल्याशिवाय राहत नाही. हे नाथ आहेत का महाराज, हे नाथ आहेत महाराज. दिवसभर नुसते फिरतात आणि दुपारच्या टायमाला ऐसे कैसे झाले भोंदो, कर्म करुणी म्हणती साधो, कर्म करुणी म्हणती साधो, कर्म करुणी म्हणती साधो. ऐसे कैसे झाले बोधो, कर्मा करुणी म्हणती साधो, कर्म करुणी म्हणती साधो, कर्म करुणी म्हणती साधो. हे नाथ नाही, कर्म करुणी म्हणते. ऐशे कैशे झाले भोंदू. पण महाराज आता आम्ही सुद्धा भोंदू झालो आहे का महाराज. फक्त बाह्य रंगानं परमार्थ चालू आहे, अंतरंगानं मधुभाऊ कस काय पाटील बरं आहे का, कस काय महाराज. फक्त बाह्य रंगानं परमार्थ एवढा वाढत चाललाय, पण महाराज अंतरंगामध्ये भगवान परमात्मा नाही. पण महाराज आमचे असणारे एवढे मंगेश भाऊ दोघही नवरा बायको या परमार्थामध्ये तल्लीन झाले. आणि महाराज साक्षात शंकराची मूर्ती सुद्धा किती भारी महाराज. सर्व या ठिकाणी देव उभारले आणि छोटीशी झोपडी केली महाराज. देवाला दुसरं काय नाही लागत महाराज. एवढी झोपडी महाराज, छोटसच मंदिर आहे. पण त्या मंदिराकडे बघितल्याच्या नंतर, कारण का मंदिरच नाव आहे महाराज त्याचं, का म म्हणजे ममता, दी म्हणजे दिव्यता. ज्यांच्याकडे असते त्याला म्हणतात महाराज मंदिर. कारण की त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर समाधान वाटते. आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर, कारण की का तुम्ही म्हणसाल महाराज देवता आपल्या हृदयामध्ये, मंदिरात जायची काय गरज आहे.
बरोबर आहे. तुम्ही म्हणसाल महाराज देव तर आपल्या हृदयामध्ये आहे, पण महाराज देव आपल्या हृदयामध्ये आहे, पण त्या देवाची आपल्या हृदयातली किंमत आपल्याला माहित नाही. देव आहे, देव आहे, हृदयी मंदिरी शोधला का? पाहिला का? कोणी पाहिला? पाहिलाच नाही. मला वेळच नाही. वेळ आहे का? नाही. पण महाराज देव जर बघायचं तर देव पाहावया गेलो. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर ते समाधान वाटते, म्हणून याला मला मंदिर बघावं लागते. आणि गेल्याच्या नंतर बघितलं महाराज, आमच्या आळंदीकर सर्व विद्यार्थी मंडळी सर्व गेल्याच्या नंतर समाधान वाटलं आणि मंदिरातून निघावं असं वाटलं नाही. एवढं दिव्यता या ठिकाणी मंदिर. आमच्या भाऊनं इथं आल्याच्या नंतर समाधान वाटलं. आणि महाराज आमचे मंगेश भाऊ नाथ भक्त मंगेश भाऊ आणि आईसाहेब यांनी यांना आशीर्वाद देण्याकरता तपस्वी साधू योगीराज सद्गुरू बाबा नाथजी बाबा उज्जैनचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते काल. तसेच आमचे बालयोगीजी गणेशानंदजी महाराज, तसेच श्री श्री 108 महामंडलेश्वर स्वामी दिगंबर नाथजी सरस्वती स्वामी महाराज ते सुद्धा काल येऊन गेले. तसेच नाथ भक्त तुषार महाराज वेखेडे अध्यक्ष ओम शिव गोरक्षनाथ योगी संस्थान अडगाव कल्याण ते सुद्धा काल येऊन गेले. तसेच गुरुवर्य अशोक महाराज शिशुपाल माळुंगे ते सुद्धा या ठिकाणी काल उपस्थित होते. सर्व महाराज मंडळीचे आशीर्वाद आणि या आशीर्वादाने या ठिकाणी महाराज एवढी या ठिकाणी मंदिराचं काम आणि या ठिकाणी साक्षात भगवान परमात्म्याचं आगमन इथे झालेलं आहे. आणि या निमित्ताने हा आपला 2 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. रात्री ज्यांची कीर्तन रूपी सेवा झाली ते सुद्धा नारायण महाराजजी काळे, नारायण महाराज आता सकाळचे गरड. तुम्ही सुद्धा मंगेश बुवा महाराज मंडळी शोधून आणले बरं का. कारण की नारायणाचा सर्व देवताचं आगमन या ठिकाणी झालं. मग हे तरी काय आला कीर्तनकार सुद्धा दोन्ही नारायण, म्हणजे कारण की का दोन्ही नारायण असले की नंतर पारायण होते ना, आहे का नाही महाराज. आणि खरं दोन्ही ठिकाणी चालणार त्याला म्हणतात नारद मुनी. बघा महाराज रावणाकडे जाऊन सुद्धा रावणाकडे जाणारे कोण? नारायण. तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा पूजा व्हायची नारायणाची. बरोबर आहे. नारायण रावणाकडे गेलं तर रावण सुद्धा नमस्कार करायचा. कंसाकडे जर गेले तर कंस सुद्धा नमस्कार करायचा. देवाकडे गेले तरी नमस्कार. महाराज त्याचं नावच आहे नारद. ज्याचं काम कधी नाही होत रद्द त्याला म्हणतात विठाल. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. मंगेश महाराजचं करतो. महाराज बघितलं मी महाराज मी एवढं मोठं नियोजन बघितल्याच्यानंतर मी म्हणलं मोठे महाराज असतील काय, पण महाराज बघितल्याच्यानंतर महाराज खूप साधे राहतात. हो एकदा जोरदार टाळ्या मारा त्यांच्यासाठी. कारण की महाराज परमार्थ कोणीही करते. महाराज आम्ही सुद्धा परमार्थ करताना दिसतो, पण आम्ही परमार्थात बुडलेलो नाही. पण महाराज मंगेश महाराजांकडे जर बघितलं दिसता संसारिक, बरोबर आहे तर संसारिक, पण महाराज करताना परमार्थ गोड करतात. हो असा गोड परमार्थ यांचं चालू आहे. विठाला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी माझ्याकडे आलेली सेवा, ज्यांच्यामुळे माझ्याकडे सेवा आली असे असणारे आमचे पोपटरावजी माने साहेब, आपले दिंडीचे अध्यक्ष, त्यांनी फोन केला. मंगेश महाराज म्हणले बुवा आम्हाला इंदुरेकर बोलवायचा. म्हणले बुवा इंदुरेकर म्हटल्याच्या नंतर एवढी जागा तर बरोबर झाली असती, पण म्हणले इंदुरेकर महाराजांची तारीख भेटते का न भेटते. आता म्हणलं इंदुरेकर महाराजांची बरोबरी आपण तर करू शकत नाही, पण लहान तोंडी मोठा घास. म्हणलं जाऊ द्या इंदुरेकर महाराज नाही तर कमीत कमी नारायण तरी येतं. दोन्ही नारायण या ठिकाणी. मला मंगेश महाराजांनी फोन केला. हॅलो म्हणलं बोला. म्हणले महाराज तुमचा कोणता दिवस घालू. आता कोणता दिवस घालू म्हणल्याच्यानंतर मी म्हणलं 10वा सोडा, त्यातला एक कोणता दिवस घाला. म्हणलं तेवढा 10वा सोडा. ते म्हणले महाराज मग फक्त 1 तारीख आहे, ते बी काल्याला एकच कीर्तन ठेवणार होते. पण नंतर काळे महाराजांचा सुद्धा फोन आला आणि काळे महाराजचं कीर्तन रात्री झालं आणि सकाळचं नारायण महाराजचं. आता काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर फक्त कमीत कमी 4 वाजेपर्यंत आपलं कीर्तन होईल. आता वाजले 11:30. 11:30 वाजता कीर्तन चालू झालं. तुम्ही म्हणसाल महाराज थंडी वाजायला आली म्हणून तुम्हाला उन्हात बसवलं.
म्हणायला नको तुम्ही की बुवा थंडी वाजायला लागली सावलीत कसं बसावं, त्याच्याकरता मस्त ऊन आहे, फ्रेश ऊन आहे. सूर्य नमस्कारानंतर तुम्हाला तिथूनच दर्शन. तिकडं तो सूर्य आणि ह्यो नारायण. विठाला 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 आणि ते निमित्त महाराज हे काल्याचं कीर्तन संपलं. कारण का कोणताही कार्यक्रम असू द्या पण काल्यानं सांगता करावं लागते. कारण का जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये त्या सप्त्याला सांगता होत नाही. एकदा का काला झाला की परत जर दुसऱ्या दिवशी महाराज लोक जर गावात दिसले की मग तुम्ही म्हणायचं महाराज काला झाला काला आज परत का आला, आहे का नाही. पण एकदा का काला झाला की परत म्हणता येईल का सप्ताह चालू आहे का बंद आहे, अजिबात नाही महाराज. एकदा का काला झाल्या की महाप्रसादाला आरती होणार आणि आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद. म्हणजे त्या ठिकाणी महाराज याला काल्याचं कीर्तन मध्ये कळसाचं कार्यक्रम. जोपर्यंत मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत पूर्ण होत नाही, कळस बसेपर्यंत, बरोबर आहे. एकदा का कळस बसला नंतर मंदिराचं बांधकाम राहिलं का. आता बघा महाराज इथं मंदिराची स्थापना झाली, कळसही बसला, आता या मंदिराचं बांधकाम राहिलं का. तुम्ही जर म्हणले महाराज फरशी बसू का, जमते का. फरशी कधी बसते, सर्व काम अगोदर होते. एकदा का कळस बसला की परत त्या मंदिराचं बांधकाम राहत नाही. मंदिराच्या बांधकामा कळसू एकदा कळस बसला. तसं एखाद्या गंगेचं उगम कुठपर्यंत असते, वड्याला भेटीपर्यंत, वड्यापर्यंत नाही ना. नाही महाराज, गंगेचा उगम कुठून असतो, एकदा का गंगा उगम पावली आणि एकदा ती समुद्राला मिक्स झाली की तिचं वाहन राहते का. तुकोबाराय सुद्धा प्रमाण देता, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगम, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्यावर अवघ्या झाल्यावर एक पणे. ओ तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी. तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्यावर एक पणा, अवघ्या झाल्यावर एक पणा. तुकोबारायचं प्रमाण आहे का महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गंगेचं वाहन कुठपर्यंत, एकदा का ती समुद्राला मिक्स झाली परत तिचं वाहन राहते का नाही. महाराज याच्यावरला दृष्टांत सांगतो आणि परत सिद्धांताकडे आपल्या कीर्तनाकडे येतो. महाराज एका शाळेमध्ये एका गुरुजीने प्रश्न विचारला, बाळ्या उभा राहा. बाळ्याला उभं केलं आणि बाळ्याला सांगितलं, सांग गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. तो बाळ्या वारकऱ्याचं पोरग होतं महाराज, आमच्या मंगेश महाराजच्या मुलासारखं होतं. महाराज तो म्हणला, महाराज गुरुजीला म्हणला, गुरुजी गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर गाव आहे, बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर गावामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. कोण कोण गेलं ब्रह्मगिरी पर्वत बघायला, हातवरी करा. वा वा, सर्व जाऊन आले. बघा महाराज, मग त्या पोरानं सांगितलं, सर ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरती शंकर भगवान परमात्म्याने जटा आपटल्या आणि जटा आपटल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला. त्यावेळेस गुरुजी म्हणले, वा बाळ्या काय हुशार आहे. एकदा पोरांना म्हणले टाळ्या वाजवा, पोरांनी तुम्ही नका वाजवू, पोराने वाजवल्या, पोरांनी टाळ्या वाजवल्या. म्हणले वा बाळ्या सांग, म्हणले गोदावरी नदी परत कुठं गेली, पुढं कुठं वाहत गेली. त्यावेळेस तो म्हणला, बाळ्या सर ती परत त्या ठिकाणी गुप्त झाली. सांग म्हणले पुढं कुठे गेली. त्यावेळेस तो म्हणला, बाळ्या म्हणला सर परत ती गुप्त झाल्याच्या नंतर अर्ध्यापर्यंत आली, गायमुख आहे तिथं ती पडली. सांग म्हणले पुढं कुठे गेली. तो बाळ्या म्हणला, सर तिथून परत ती गुप्त झाली. सांग म्हणले पुढं कुठे गेली. त्यावेळेस तो बाळ्या म्हणला, सर तिथून गुप्त झाल्याच्या नंतर खाली कुशावरचा कुंड आहे.
बरोबर आहे. त्या कुंडामध्ये आली. सांग म्हणले पुढं कुठे गेली? तेव्हा बाळ्या म्हणला सर तिथून तिचं वाहन चालू झालं, ती पंचवटीमध्ये नाशिक मध्ये आली. वा 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 बाळ्या. सांग म्हणले पुढं कुठे गेली? तेव्हा म्हणला सर पुढं ती वाहत वाहत कुठं आली? प्रवरा संगम, देवगड संस्थान आहे का नाही, त्या प्रवरा संगम पर्यंत आली. सांग म्हणले पुढं कुठे गेली? तेव्हा बाळ्या म्हणला सर पैठणला गेली. पैठणला त्या ठिकाणी आहे का ना, पैठणला गेली. सांग म्हणले पुढं कुठे गेली? तेव्हा बाळ्या म्हणला सर नांदेडला गेली. सांग म्हणले पुढं कुठे गेली? तेव्हा बाळ्या म्हणला सर ते आंध्रामध्ये गेली. आंध्रामध्ये वासरे बघा, ज्या ठिकाणी सरस्वती मातेचं उगमस्थान आहे त्या ठिकाणी गेली. सांग म्हणले बाळ्या पुढं कुठे गेली? तेव्हा म्हणला सर पुढं वाहत वाहत ती आंध्रात गेली. सांग म्हणले पुढं कुठे गेली? त्यावेळेस तो बाळ्या म्हणला सर पुढं वाहत वाहत गेल्याच्या नंतर पुढं समुद्र आहे मोठा, त्या समुद्राला मिक्स झाली. सांग म्हणले बाळ्या पुढं कुठे गेली? असं म्हणल्याच्या नंतर बाळ्या वैतागला. बाळ्या म्हणला तुमच्या डोंबल्यात गेली म्हणे. बाळ्या वैतागला ना. बाळ्या म्हणला सर अहो ती गंगा वाहत वाहत कुठपर्यंत आली, एकदा ती समुद्राला मिक्स झाली, परत तिचं वाहन राहिलं का? मग तुम्हाला कसं कळत नाही? तसं तो बाळ्या त्या सरांना म्हणला महाराज एकदा का ती गंगा एकदा समुद्राला मिक्स झाली तसं तिचं वाहन राहत नाही. तसं एकदा का सप्त्यामधला काला झाला की परत आपलं या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आणि घरी निघायचं. विठाला 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 विठाला. आणि हे काल्याचं कीर्तन माझ्याकडे आली. वास्तविक पाहता मी काय काल्याचं कीर्तनकार नाही, पण सर्व गावकऱ्याच्या वतीनं, आमचे मंगेश भाऊच्या वतीनं, आमचे पोपट माने असतील, मधुकर भाऊ असतील, या सर्वांच्या गावकऱ्याच्या सहकार्यानं ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा कंप्लीट 4 वाजेपर्यंत आपल्याला सेवा आटपायची. 4च्या पुढे एकही मिनिट पुढे जायचं नाही नाही हे म्हणले बरं का नाही. 4 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला की आपली सुट्टी. महाराज या करता या काल्याचं, महाराज काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर बघा महाराज पहिल्या दिवसचा कीर्तनकार असतो त्यानं नामपर अभंग घेतला पाहिजे, बरोबर आहे. दुसऱ्या दिवसचा कीर्तनकार असतो त्यानं नामपर घेतला पाहिजे. मधले कीर्तनकाराने कोणताही अभंग घेतला, संतपर घ्या, भक्तीपर घ्या, कोणताही अभंग घ्या, आणि 7व्या दिवसाचा कीर्तनकार असतो तो बांधलेला, तो बी बांधलेला असतो. तो कशानं? उपरण्यानं नाही नाही, त्यानं सुद्धा त्या दिवशी अभंग घेतला पाहिजे. भगवान परमात्म्याला रात्रीच्या टायमाला मागितलं पाहिजे, 7व्या दिवशी मागितलं पाहिजे. रात्री मागितल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काला प्राप्त, म्हणजे हे काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी कोणताही अभंग घ्यायला जमत नाही. इथं फक्त कोणता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले गोकुळे, देव केले गोकुळे, देव केले गोकुळे. चरित्र ते चरित्र देऊच्या नावे देव केले गोकुळे, देव केले गोकुळे, देव केले गोकुळे. मग या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कुठं केलेलं चरित्र उच्चार करायचा? गोकुळात केलेलं. बरं महाराज उच्चार करायचा, आचरण करायचं का? आचरण करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, आणि करायचं असेल त्याला हात जोडून नम्र विनंती, बरोबर आहे. महाराज तुम्ही म्हणसाल कसं? कृष्ण भगवान परमात्म्याला किती बायका? बापो पाठच केल्या मला वाटते तुम्ही, आहे का नाही? कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका, बरोबर आहे. महाराज हे फक्त आपण ऐकायचं, करायच्या भानगडी जमल का? महाराज 16,108 बायका होत्या, एका बायकोला सुद्धा साडी कमी पडत नव्हती. रेखा मामी पडत होती का? नाही.
एक बायको जर म्हणले ब्युटी पार्लरला जायचं तर अजिबात खर्च लागल तेवढा देत होता कृष्ण भगवान परमात्मा त्यावेळेस. आताच्या बायकोनं महाराज एकच बायको केल्याच्या नंतर महाराज बरगाड्या उघड्या पडल्या. एकच बायको केल्याच्या नंतर तर दुसरी बायको कधी करावं, कारण का दुसरी न करावे बाईल बंड फजिती होईल, बोभाट वेश द्वारा जाईल बायका त्या, एका पुरुषा दोघे नारी आणि पाप वशे. आणि ज्याला पाप धुंडाळायचं गरज नसेल तर त्याला ज्याला पाप लागत असल त्यांना 2 बायकावाल्याच्या घरी जा. विठाल विठाला 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 विठाला. मग बघा महाराज याच्या पलीकडे जाऊन सांगू का, कृष्ण भगवान परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला का नाही. आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होते का, जाऊ द्या उदबत्तीचा, बिडी पेता पेता चटका लागला सहन होते का नाही महाराज. मग तसं या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र फक्त उच्चार करायचा, मुखानं उच्चार करायचा, आचरण करायच्या भानगडीत पडायचं नाही. आणि ज्यानं केले ते टोले खाईल, आहे का नाही. विठाला 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 विठाला. आम्ही या ठिकाणी अभंग घेतला कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करण्याकरता. अभंग सुद्धा तोच आहे. कृष्ण भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला याचं वर्णन या अभंगातून करत आहे. बघा महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या कृष्ण भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण येण्याच्या अगोदरपासून त्याचं चरित्राला सुरुवात. बरोबर आहे. आता कृष्ण भगवान परमात्मा तुमचा आमचा जन्माला आल्याच्या नंतर चरित्र चालू होते का अगोदरपासून. जन्माला आल्याच्या नंतर अगोदरपासून चरित्र चालू होते का नाही. पण या बाबाचं चरित्र असं आहे महाराज, या बाबाचं चरित्र असं आहे की जन्माला येण्यापासून अगोदर चरित्र. तुम्ही म्हणसाल कसं, बघा महाराज त्याचे पहिले वडील कोण, आई वडील काय, वसुदेव देवकी. नंतरचे आई वडील, कारण की महाराज या दोघांनी सुद्धा एवढी तपश्चर्या केली होती, एवढी तपश्चर्या केली होती आणि दोघांचं म्हणणं एकच आलं. पहिल्याला म्हणले मागा तुम्हाला काय वरदान पाहिजे, पहिल्यांदा काय मागावं, वसुदेव देवकीने काय मागितलं माहितीये का, तुम्ही माझ्या पोटी जन्माला या. बर का. नंतर यशोदा आणि नंद राजाला विचारलं तुम्हाला कोणता वर पाहिजे, ते म्हणले काय नाही तुम्ही सुद्धा माझं पोरग वा. आता या दोघांना म्हणले तथा असतू. दोघांचंही वरदान पुरं करण्याकरता कृष्ण भगवान परमात्मा म्हणला एक तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कसं, तुम्हाला एक असं करावं लागेल, मी एकाच्या घरी जन्माला येतो आणि एकाच्या घरी वाढायला तिथं बुंदी वाढायला नाही, म्हणजे वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी राहण्याकरता सांगा काय कबूल आहे. ते म्हणले काय नाही, ज्यानं मागितलं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला या ते कोण, वसुदेव देवकी. वसुदेव देवकी म्हणले काय नाही तुम्ही माझ्या पोटाला जन्माला या, नंतर तुम्ही तिकडे गेले तरी अडचण नाही. दोघांनाही तथास्तु म्हटले आणि महाराज बराच कालावधी निघून गेला. महाराज कृष्ण भगवान परमात्म्याचे अवतार किती सांगता येईल. तसं पाहायला जर गेलं तर भागवतामध्ये 52 अवताराचं वर्णन केलेलं आहे. हे जे नाथ येत, हे नाथ कोण येत, त्याचाच अवतार आहे महाराज. ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर आहे. दत्तात्रय भगवान परमात्म्याचा अवतार सुद्धा त्यांचाच आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबरी. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, कारण की माझ्या जगद्गुरु तुकोबारायने सुद्धा सांगितले ज्या ज्या अवतारामध्ये कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले त्या त्या अवतार. राम अवतारामध्ये कोण होते, अंगद, बरोबर आहे. अंगद अवतार म्हणजे ज्यावेळेस राम अवतार झाला तर त्यावेळेस कृष्ण हे सर्व तुकोबाराय कोण होते, अंगद या स्वरूपात, बरोबर आहे. तुम्ही म्हणसाल महाराज हे झालं राम अवतार, हा झाला कृष्ण अवतार. या कलियुगामध्ये सुद्धा वचन दिलं होतं महाराज. भगवान परमात्मा अवतीर्ण झाले कुठं, बुद्ध अवतारामध्ये. कुठं, पंढरपूरला. द्वारकेची मूर्ती एकनाथागरी. एवढंच नाही महाराज, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला, कोणाकरता आला, पुंडलिक रायानं या ठिकाणी बोलवला. तो भगवान परमात्मा तू आला विटेवरी आम्ही झालो वारकरी, बरोबर आहे महाराज. भगवान परमात्मा विटेवर आला, तुकोबाराय वारकरी झाले. म्हणजे ज्या ज्या अवतारामध्ये कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले
त्या त्या अवतारामध्ये तुकोबारा जन्माला आले. मग महाराज ज्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याचे अवतार किती, भागवतामध्ये 52 अवतार, नंतर निवडून काढलेले अवतार किती, 10 अवतार. 10 अवतारामध्ये मुख्य अवतार मानले गेले किती, 8 अवतारातून महाराज सर्व वगळून काढले. नंतर 2च अवतार धरले, राम, बरोबर आहे. नाम सुद्धा महाराज तेच आहे, बरोबर आहे. जे खरं नाम आहे ते नाम म्हणजे रामकृष्ण हरी. आणि जे नाम आपल्याला दिले जाते त्या नामाने आपल्याला जी उन्नती होते त्याला म्हणतात ते नाम विठाला. विठाला 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 हो. आणि त्या नामाने तरुण गेल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे कृष्ण भगवान परमात्म्याचे जे अवतार झाले ते मुख्य अवतार मानले गेले, राम आणि कृष्ण. मग राम अवतार कसा होता, राम अवतार म्हणजे असा आहे महाराज, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असे असणारे प्रभू राम, मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेलेले त्यांना, बरोबर आहे. जसं सांगितलं रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. महाराज जसं सांगितलं बोलीला वाल्मिक तैशी ती करीन आणि वर्तुनी दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिक ऋषीनं सांगितलं, जसं आई वडिलांनी सांगितलं तसं प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने ऐकलं. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्या सोबत होते वनामध्ये, सोबत ते कोण, वा, मग लक्ष्मणजी होते. आणि महाराज नंतरचा अवतार घ्यायचा कृष्ण अवतार घेण्याच्या टायमाला ज्या ठिकाणी गेले शेष शयनावरती कृष्ण भगवान परमात्मा झोपलेले होते आणि त्या ठिकाणी विचारलं अवतार घ्यायचा चलता का. लक्ष्मणजी म्हणला एकाच अवतारामध्ये सारा हागड्या म्हणजे हे सर्वच्या सर्व पासोळ्या उघड्या पडल्या, आता माझी येण्याची क्षमता नाही. ज्यावेळेस वनात 14 वर्षाचा वनवास होता त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये तुमची बायको सोबत होती, मै बायको होती का, मै उर्मिला मातृकर नाही, माझी उर्मिला घरीच होती. 14 वर्षापर्यंत माझी उर्मिला घरी होती, माझी बायको सोबत नव्हती. आता मला येण्याची गरज नाही आणि मी येतही नाही, वैताग आला, मी येत नाही म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा म्हणले तसं जमणार नाही, पुढचा अवतार असं करा, मी राम अवतारामध्ये मोठो होतो ना, आता तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो असं म्हणलं. थोडासा एखाद्या माणसाला जर समजा काम करून घ्यायचं म्हणलं, गोड बोललं की कार्यक्रम होते. नाहीतर महाराज एखाद्याला जर आपण म्हणलं करते ते कर म्हणल्याच्या मी नाही करत, त्याला जर म्हणलं टाळ वाजव, गोडीनं जर म्हणलं तर घेते टाळ, आणि त्याला म्हणलं असा काय वाजवतात ते म्हणते हे टाळ, हे तुझा टाळ, हे तो भजन आणि हे तो कीर्तन, परत मला बोलूच नको, बरोबर आहे. महाराज आपल्याला जर काम करून घ्यायचं म्हणलं की त्या माणसाला जर गोड बोललं का नाही, कसं बोललं पाहिजे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे तारो काय बिगडे, सोच समझ कर सारतो रे संसार, वरना तू जाएगा रे बदना, तू सोच ले तू जान ले, संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे तारो काय बिगडे. मग महाराज कसं बोलायचं, गोड गोड बोलायचं. महाराज मिठू 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 बोलतो, पेरूची फोड खातो, कावळा काव काव करतो, झपका खातो, विठाला 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 विठाला. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा बोलले लक्ष्मणजी आता तुम्ही काय व्हा, मोठे व्हा म्हणल्याच्या नंतर महाराज अवतार धरण्याची वेळ झाली. इकडे काय झालं महाराज, या ठिकाणी वसुदेव आणि देवकीचं लग्न ठरलं, बरोबर आहे. वसुदेव कोणाची बहीण होती, वा, सर्व चरित्र तुम्हाला सर्वांना माहितच आहे महाराज. वसुदेवा कौसाची बहीण कोण होती, देवकी, बरोबर आहे. देवकी सख्खी बहीण होती का, चुलत बहीण होती. पण महाराज सख्या बहिणीपेक्षाही प्रेम करत होते महाराज कौस, एवढा प्रेम करायचा. आता सख्खी बहीण गुंठा जर पडला की बहीण लगेच धावत येते. आता आताची बहीण नव्हती महाराज सावत्र बहीण होती, पण तरी सुद्धा जीवापाड प्रेम करायचा. आणि प्रेम केल्याच्या नंतर महाराज तो म्हणला आपली बहीण आहे,
द्यायची जवळच्याच जवळ, नात्यातल्या नात्यात बघूया. मग महाराज त्या ठिकाणी ठरलं आणि ठरल्याच्या नंतर महाराज कोणाला दिली? वसुदेवाला. वसुदेवाला दिली महाराज आणि लग्न लागलं. शुभमंगल झाली मंगलाष्टिका. बरोबर आहे. लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर दुसरा दिवस उजाडला. तुमच्या इकडे वरात लग्नाच्या अगोदर असते का लग्नाच्या नंतर? लग्न झालं का बाबा? विठाला विठाला लग्नाच्या नंतर वरात का आधी ग अदुगर? नंतर. बरोबर आहे. महाराज लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर महाराज थाटामाटात कौसाची महाराज कौसानं वरात काढलेली होती ती. कारण का मथुरेचा तो राजा होता. राजा बोले तिथं महाराज राजानं फरमान सोडलं. सारीकडे महाराज रात्रभर मिरवणूक चालू. पण महाराज मिरवणूक चालू असल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा काय होते त्याच्यात टेन्शन घ्यायचं नाही. जम्मान वरात चालू द्यायची. किती वेळ झाला पण वरात चांगली झाली पाहिजे असे म्हणणारे तिथं पी होते. आणि वरातच महाराज असे माणसं असल्याशिवाय वरात पार पडत नाही. तिथं का आपले हरिभक्त चालतात का? हरिभक्त दिसला तुम्ही हो माग आणि मग म्हणलं मुंगा मुंगा महाराज तिथे गाणं लावलं नाही तर मग याला म्हणता येत नाही. महाराज काय काय लग्नामध्ये लग्नाचा टाइम होत आला तरी हे पेताड सुटत नाही. तर एका लग्नात असं झालं मंगेश भाऊ. एक लग्न आता लग्नाचा टाइम जवळ आला. वरात जवळ आणाव का नाही? अजिबात नाही. हे म्हणलं इथंच वाजवायचं लग्नाला नाही. हे म्हणले वाजवा. पण महाराज काही काही म्हातारे माणसं हुशार असतात. ते म्हणले यांना नाचायचं ना यांना नाचू द्या बाकीचे सर्व घ्या म्हणले पुढं. बाकीचे सर्व पुढं गेले. वराड नाचू लागलं. वराड नाचत नाचत ते म्हणले नवरदेव निघून गेल्यावर आपल्याला कोणी विचारते. बाकीचे सर्व गेले. पण एक असं पेलेलं होतं महाराज एवढं पेलेलं होतं त्याला नाचायचं काहीच कळत नव्हतं. सर्व निघून गेले आणि इकडे इकडे या साईडला फक्त इंजिन चालू होतं. ठक 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 ठक. आता लाईट गेल्यावर इंजिन चालू होतं. याला वाटलं बँडच वाजवा लागला. बँड वाजत असताना ठक ठक त्याच्यावर नाचू लागला यो पट्या. सारे लग्नाला गेले. इकडे लग्न लागलं तरी हे डीजेवर नाचू लागला. डीजे होता का देऊ हा? पण महाराज असे काय काय. पण महाराज या ठिकाणी वरात चालू होती. अर्ध्यापर्यंत वरात आली आणि वरात आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी कडकड कडकड विजेचा कडकडा झाला. आकाशाची वाणी सांगत असे कौसा मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे कौसा अरे ज्या बहिणीची तू वरात एवढ्या थाटामाटात काढतोस ना हिच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येणार आणि तो तुझा काळ ठरणार. आता महाराज माणूस दुसऱ्यावर प्रेम कौर करते हो. कपड्यावर प्रेम कौर करते माणूस जोपर्यंत आपल्यावर बीतत नाही तोपर्यंत. मस्त कडक इस्त्रीचे कपडे आणि मोटरसायकलवर जायचं. एकदम किती जपून ठेवते माणूस. असे मळाले नाही पाहिजे घाण बसली नाही पाहिजे. मोटरसायकली चालवत असताना आनंदात चालवते. आणि एकदा का ऍक्सिडेंट झाला होऊ नाही ऍक्सिडेंट झाला नंतर कपड्याकडे लक्ष देते का? आपल्या जीवावर बेतल्याच्या नंतर कपड्याचं लक्षण घेत नाही महाराज. तसं आता या कौसानं एवढी आनंदात वरात काढली होती. पण एवढी आनंदात वरात काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी विघ्न आलं आणि त्या ठिकाणी त्या आकाशवाणीचं सांगितलं. आकाशवाणीनं सांगितल्याच्या नंतर कौसा तो मायावर भरोसा नाही का अशी ती आकाशवाणी म्हणत होती. आकाशवाणीने बोलल्याच्या नंतर 8वा पुत्र तुला मारणार आहे असं कळाल्याच्या नंतर कौस म्हणला बस आता आपल्यावर बितली आता सोडायचं का? कौसानं काय केलं महाराज मोठं मोठं खडग होतं घेऊन या खडग माराया धावला. 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 हात तो धरिला वसुदेवे हात तो धरिला हात तो धरिला वसुदेव
धावला महाराज ज्यावेळेस ऐकायला कौसाला आल्याच्या नंतर कौसानं हातात खडग घेतला आणि बहिणीला मारायच्या टायमाला त्या ठिकाणी महाराज वसुदेव पुढे आले. कोण आले? वसुदेव पुढे आले. आणि वसुदेव पुढे आल्याच्या नंतर हात धरला, घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरलेला वसुदेवानी हात पकडला आणि हात पकडल्याच्या नंतर सांगितलं, ऐका दाजीबा. तेव्हापासून ते गाणं नाही अगोदर बसतंय, ऐका दाजीबा, अहो आता तुम्ही आमचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर जोपर्यंत तुमची बहीण होती तोपर्यंत तुमचं कर्तव्य होतं बहिणीला सांभाळायचं. पण एकदा का लग्न झाल्याच्या नंतर महाराज एकदा का मंगळसूत्र गळ्यामध्ये पडलं, मंगळसूत्र गळ्यामध्ये पडल्याच्या नंतर बायकोला सांभाळण्याचे कर्तव्य कोणाचं? नवऱ्याचं. बाबा जोपर्यंत तुझी बहीण होती ती गोष्ट खरी आहे, पण आता ती माझी बायको आहे आणि बायकोला सांभाळायचं कर्तव्य, मारायला कोणतेही सुख असो दुःख असो समसमान त्या ठिकाणी राहावं हे नवऱ्याचं कर्तव्य. तुला मारायला जमणार नाही. एक ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, ऐक. हिला 8वा पुत्र तुला मारणार आहे ना, मग आम्हाला काय कर, कारागृहामध्ये ठेव आणि जेही जन्माला येतील पोरं ते सर्व तुला आणून देतो. तुझंही काम वाचल, आम्हीही जिवंत राहू. बोलले वा, काय गोर नाही. काय केलं महाराज? कौसानं बंदी शाळेमध्ये टाकले. बंदी शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर बंदी शाळा काय लहान नाही, अजून सुद्धा तुम्ही महाराज मथुरेला जा, मोठाचं मोठं कारागृह आहे. त्या कारागृहामध्ये आतमध्ये टाकले. नुसतं आत टाकले नाही महाराज, जसा एखादा कैदी येरवड्याला नेऊन आत टाकल्याच्या नंतर आतमध्ये साकडं नसते का, बाहेर जोपर्यंत आहे तोपर्यंत साकडं, आत गेल्यावर सुटलं. पण तसं महाराज यायला नव्हतं सोडलं. आतमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा पायाला बेड्या, हाताला बेड्या, सर्वांना बेड्या ठेवल्या आणि दोघंही नवरा बायको आतमध्ये. असं बघता बघता महाराज पहिली पोरगी जन्माला आली. हो, पहिली पोरगी महाराज जन्माला आली. आणि जशी पोरगी जन्माला आल्याच्या नंतर पोरगी जन्माला आल्याच्या नंतर आवाज ठोकला महाराज, त्या असा आवाज आला. सर्व रक्षपाळ उठले, रक्षपाळ धावत गेले. हुजूर, कौस साहेब, पहिली पोरगी म्हणल्याच्या नंतर पोरगी कौसापाशी आणून दिली. आणि कौसापाशी पोरगी आणून दिल्याच्या नंतर महाराज त्या कौसानं हातात घेतली. कौसाचा नियम काय होता? जे बी जन्माला आले ते उचलायचे आणि आपटायचे, असा मारायचे महाराज, असा नियम त्याचा होता. पहिली पोरगी आली आणि पोरगी पाहिल्याच्या नंतर कौसाला वाटलं, अरे पोरगी पहिली, आपल्याला तर 8वा मारणार आहे, पोरगा मारणार आहे. त्या पोरीकडे बघितलं आणि त्या पोरीकडे बघितल्याच्या नंतर मनामध्ये दया उत्पन्न झाली. पण महाराज याच कलियुगातल्या माणसाला 2008 मध्ये पोरीची कीव नाही आली. 2008 मध्ये बऱ्याचशा लोकांनी महाराज ज्या ठिकाणी तपासायला जायचे आणि तपासायला गेल्याच्या नंतर पोरगी म्हणल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी गर्भपात केला महाराज. तुमच्या इकडे माहित नाही मला, पण आमच्या विदर्भामध्ये, आमच्या मराठवाड्यामध्ये महाराज बऱ्याच ठिकाणी महाराज लोक तपासायला जायचे. मंडळीला तपासायला गेले की 7वा महिना म्हणल्याच्या नंतर गर्भ तपासायचे. पोरगा असला तर ठेवायचे आणि मुलगी असली की गर्भपात करायचे. महाराज घडलेली घटना सांगतो तुम्हाला. बीड जिल्ह्यामध्ये श्याम दानो त्याचं नाव आहे महाराज. तो डॉक्टरकडं ज्याही वेळेस गर्भ तपासायला गेले, मुलगी म्हणले की ती गर्भपात करायची. आणि गर्भपात केल्याच्या नंतर तो माणूस तो डॉक्टर कुठं फेकायचा महाराज माहितीये का? बाहेर फेकल्याच्या नंतर कोणाला तरी कळेल म्हणून त्या डॉक्टरनं महाराज घरातच त्यानं 2 असे मोठे कुत्रे पाळलेले होते. 2 कुत्रे पाळलेले होते महाराज. गर्भपात केला की तो गोळा काढायचा आणि तो गोळा कुत्र्यापाशी टाकायचा. महाराज ते कुत्रे कमीत कमी इळातून 8 गर्भ खायचे. किती? 8 गर्भ खायचे. महाराज एवढं पाप वाढलं की महाराज गर्भ काढायचा, कुत्र्याला टाकायचा. आज तो माणूस पकडला गेला महाराज. तो डॉक्टर आज कारागृहामध्ये जन्मठेप झाली महाराज त्याला. कारण की का? त्या कौसांनी, या कलियुगातल्या कौसांनी बरेचशा मुली मारल्या. म्हणून आज मला मोठी पंचायत आली की 100 पोरं झाले आमच्या गावात. माझा 100 मुलं येतं आणि मुली फक्त किती येतात? 70. आता 70 मुलांना पोरी दिल्या, किती राहिले पोरं? 30. त्या पोरांना म्हणलं काहीच नाही, म्हणलं महाराज मस्त भगवी लुंगली आणायची 2 लिटर, हा वरती एक गमजा टाकायचा, हातामध्ये एक चिमटा घ्यायचा, आला मस्त एखादी टेकडी. आता तुमच्याकडे भरपूर टेकड्या दिसायला आल्या आहे का नाही? तुमच्याकडे भरपूर डोंगरे. तसे महाराज त्या 30 जणाला म्हणलं बस काहीच नाही, एक पावशेर गांजा घ्यायचा, मस्त चिलम भरायची. ते एक मन आहे बा, काय ते
टेकडीवाले बाबा दम चिलम भरी दम मारणे माझ्या मला पाठ नाही ते कारण की त्याच्या बिटिंगीत गेलो नाही मी अजून विठाला 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 विठाला. महाराज ज्या 2002 मध्ये महाराज बऱ्याचशा महिलांनी गर्भपात केला महाराज कारण की का पण महाराज ती गर्भातली मुलगी एका आईला बोलू लागली काय म्हणत होती ती आई अगं मी जन्माला आल्याच्या नंतर मी दाशीची राणी होईल अगं आई मी जन्माला आल्याच्या नंतर महाराज जिजाऊ मासाहेब होईल मी जन्माला आल्याच्या नंतर कोणाची आई होईल मी जन्माला आल्याच्या नंतर कोणाची तरी काकू होईल मी मावशी होईल अगं आई का मला गर्भपात करते त्या गर्भातली पोरगी काय म्हणते महाराज माहितीये का सांग ना आई मला कोण वाचवना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना दुनियेचा रंग मला कोण दावना शान सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार होईन मी जेव्हा राजाची घराणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी जाईन दूर दूर जाईन दूर दूर आई रणना जाईन दूर दूर बाबा रणना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार अग सांग ना आई मला कोण वाचवना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना महाराज ती गर्भामधली आई म्हणते पोरगी म्हणते खरंच महाराज जन्माला ज्याला मुलगी आहे ना त्याला मुलीची किंमत विचारा महाराज ज्याला मुलगा आहे ना त्याला मुलाची किंमत विचारा महाराज कितीही मोठा मुलगा असू द्या पण आईनं जर म्हणलं बाळा अरे तुझ्या बाबा जेवले नाही तर बाबा जेवले नाही म्हणल्याच्या नंतर तो पोरगा काय म्हणतो महाराज माहितीये का जाऊ दे बाबा वापगावला गेले असतील